20 मार्च 2026 वार शुक्रवार या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येणार आहे। प्रकट दिनाच्या दिवशी बऱ्याच लोकांचे जे उपासना सेवा चालू आहे त्याचं उद्यापन येत असणार। या सेवा केल्यानंतर आपल्याला उद्यापन करावं लागतं, तेव्हा ती सेवा आपली पूर्णत्वाला जात असते। हे उद्यापन करत असताना आपल्याला काही गोष्टी ज्या असतात त्या लक्षात घेऊन आपल्याला उद्यापन करायचं असतं। ही प्रकारे करा, तुम्ही दानधर्म करा, अन्नदान करा, मुलांना जेवू घाला किंवा महिलांना ज्या सौभाग्यवती महिला असतात त्यांना किंवा विधवा असू द्या, मी काही म्हणणार नाही याला द्या त्याला द्या, फक्त अन्नदान तुम्हाला करायचं आहे। या पद्धतीने करू शकतात। ब्राह्मणांना शिदा तुम्ही देऊ शकतात। तुम्हाला सांगेल नाहीच काही शक्य झालं तर मंदिरांमध्ये दानदक्षिणा जेवढं देता येईल तेवढं तुम्ही दान 11 रुपये 21 रुपये दान करू शकतात। या पद्धतीने तुम्ही उद्यापन त्या दिवशी साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकतात। मात्र उद्यापन करत असताना प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला ज्या चुका असतात त्या करायच्या नाहीत। आणि त्या चुका म्हणजेच काय, आपण केलेली सेवा जी आहे, आपण केलेलं जे उद्यापन आहे त्याचा औडुंबर माचवायचा नाही। कारण काय, देखावा करणं हे महाराजांना कधीही आवडत नाही। आपण जे करत असतो त्याच्यातला मीपणा बाजूला ठेवून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात। महाराज आपल्याकडून करून घेत असतात, आपण करणारे कुणीच नाही। म्हणून मी हे केलं, मी ते केलं, हे झालं ते देखावाचा रूप। म्हणून हे बाजूला ठेवून आपल्याला उद्यापन करायचं आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने। आणि दुसरं म्हणजेच त्या दिवशी आपल्या घरात कुणी जरी आलं तर दानधर्म नक्कीच करायला शिका, त्याला अन्नदान करा। भुकेल्याला 2 घास जेवण देणे हेच महाराजांना खूप आवडत असतं आणि म्हणून या गोष्टी करा। नाहीच काही तर पाण्याचा एक घोट पाजा तरीसुद्धा चालेल। ही संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवरती देण्यात आलेली आहे। तुम्हाला जर उद्यापन करायचं असेल, त्याविषयी माहिती हवी असेल तर नक्कीच जाणून घ्या आणि चॅनलला भेट द्या। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ बघितला म्हणून धन्यवाद।